दरिद्री. हलकट क्वालिटीचा आपल्या बापाचे इस्टेटिव्ह मजा मारायची काय उपयोग त्याचा. चांगलं कडा करायचं, केस बिस बारीक करायचे, रात्रंदिवस कष्ट करा आणि कोणती तरी एक कला प्राप्त करून घ्या. कलेवरच माणूस जगेल. चांगल्या नोकरीवाल्याला जडे 2 तासात 1000 कमी ते. चला कला करा, गारी का, कुल्फी का, सायकल पंक्चर काढा ना, काय भांडवले आपलीच का पिते ना आपल्याला चिटकिते. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये. आणि लाज न धरता पोट भरा, स्वाभिमानानं जगा. काय त्याच्या काम करायला रोग झालाय. उगाच आपल्या बावलाटासारखं कोणीकडे के मोटरसायकलवर झालं, कुत्र्याला लाथ आणते. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. कॉलेज सुटलं का पुरींच्या टिंगल्या कर, भंगार नाही तर. पुरीला एक पोरगी चालल्या 2-3 पोरीन मागून हे अडपट आले सांड. ते एक पोरग पुरीला पाहिलं म्हणतो अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला पोरगी चंद्रासारखी दिसली. पोरगी इतकी स्मार्ट होती, दिवसा बॅटरी लावून पाशी पाळी यायची, बसले का उभी आहे. आणि हे येड तिला म्हणत अरे चंद्र तर दिवसा निघला. ती पोरगी कच्ची नव्हती. ती म्हणली अरे चंद्र दिवसा निघला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं. तरी हा म्हणतो घोबाड तर म्हणली ना, आवाज तर आला. अरे काच प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का लडका है का. असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. माझं कीर्तन ऐकलं व्यक्तच हसतो माणूस घरी. रक्ताभिसरण क्लिअर होतो. एक चपाती तर जास्त खातो. आणि 8 दिवस मला सांगा तुम्हाला एनर्जी आली का नाही. ही भजनाची ताकद आहे. एनर्जी भजनात एनर्जी आहेच. जसं डीजी लागले हो एनर्जी येते. एकानं अशी शिट्टी मारली महाराज, माग छड्डी उपासली. अख्खा वास त्याच्या बापाच्याच नाकात गेला. तरी त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला ताल आहे. हो इथं नाचला. इथं नाचता नाचता गळला देवाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, काय डीजे लावायची गरज. आनंद येत आहे. आनंद लुटा. एका मित्राने इको बंद कर. एका मित्राने केला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याच्याकरता भजन असावं महाराज. आनंदाच्या. आणि काय गॅरंटी उद्या आपण निमे पॉझिटिव्ह निघलो म्हणजे चला. किसी पर भरोसा रखना ये बहुत बुरी बात है. चला मित्राने सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. आणि सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला हा म्हणला मी मंगळवारी काही लग्नाला येऊ शकत नाही सोमवारी, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस.
याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय. काल लग्नच झालं नाही म्हणला. त्याचा फोटोच पडला खाली. त्याने सांगितलं काय झालं. काय नाही म्हणला 3 तास आम्ही शपथी घेतले. त्याने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा, कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5,000 रुपये. पोरकाल थांबन मरा इथं बोकड्याला 9,000 लागा. त्या मित्रानं त्याला सांगितलं अरे नालाय का, तुझ्या नावे 5,000 रुपये, पण तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो. असं करतो काय. विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय. माणसाने माणसाची माणसासारखं वागा, याचं नाव धर्म. परत ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताची नाती जपा, काम आकडा, कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन गडी हा. नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिन. बरं हे इतकं डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐकत. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का. डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो बा. तो आता लय बारीक आहे का बघ का धर्म कसा बिघडतो. इथं आलो आपण. सज्जन गडी हा निघाला फिरायला. हा आता याला काय घरी ठेवता. हा निघाला म्हणल्यावर हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळतील तुम्हाला. कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का. उत्तर तुम्ही द्यायचेत. आता याने ती पाहिली. कुणी डोळ्याने बोलत. कोणी पाहिली. याला आवडली, पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल. याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग यानं लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला ख्या गावानं. आणि हा पठ्ठ्या जसाचा तसा. मग आता लय बारीक आहे का. शरीरात तयार. नीट ऐका आता. डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाही तर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम तयार झाला शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो.
इंद्रिय ताब्यात नसली, काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो, तो बलात्कार. आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय, कामातुरा भैना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो, तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही, घडेलही. नीट वाक्य ऐका, एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय? याचे लाड पुरू नका. काम खवळला आणि तो खवळल्यामुळे बलात्कार घडला, आणि बलात्कार यशस्वी जर झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. पहिल्या झपाट्यात पुरीने जर पोऱ्याच्या मेसेज टाकल्याबरोबर कानपट्टी ठेवून दिली, सगळा कार्यक्रमच भेटला पुढे. पण ती लगेच म्हणली हे, हा लगेच म्हणला त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्याबरोबर जर पुरीने त्याच्या ठेवून दिली असती तर त्याचं मन गपक्यात पश्चातापात वळालं असतं. शब्द नीट आहे का? आणि पश्चातापात वळालं असतं म्हणजे विषयापासून दूर गेला असतं. पण तिला त्याला पॉझिटिव्ह केलं, तू लगेच मला नाही. आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आकळा राग. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, इंदुरीकर कीर्तन संपल्यावर भोकस मुकशील ना तू. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा आहे, ध्यानात ठेवा. आकळा राग. आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे आहेत? रागामुळे आहेत. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणवो तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला, बेग पेपर सुटले हो. आयुष्यभर म्हशी बाजरीत आहे. राग आकळा. आणि राग जर आकळला तर पवार साहेबांनी कीर्तनाचा खरा संदेश दिल्याचं काम झालं. राग आकळा, जरा माझाटीलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या, थोडं बायको कोण असतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं, तिचा पावर कमी हो द्या. ती काय पिसळली का? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली मग. तुम्हाला रागाची औषध सांगतो. औषध 1, थोडं हसायचं, पावर कमी होतो. 2, नुसतं पाहत राहायचं, त्याला भुकू द्या, त्याचा दम होऊ द्या ना पोरा. आणि 3, तिथून निघून जायचं, तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज पोलीस स्टेशनचे सगळे गुन्हे केवळ कशामुळे? मोटरसायकल हॉर्न वाजवला, काय तुझ्या बापाचं गेलं का? का वाजवला? त्या बापाचा रस्ता आहे का? त्याच्या ठेवून दिली, त्यानं टामी काढली, लावण्या हल्ल्या नुसत्या याच्या. कशाला रागात येतं? राग आकळा, राग आकळा, राग आकळा. त्या बिचाऱ्या आमदार साहेबांनी केलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाचं चीज होईल. कायला भांडणं? आणि भांडणं कमी करा. 2021ला वाद करण्यात मजा नाहीये. काय मजा आहे महाराज? काय मजा काय त्या वादात? 2 भावांची मारामारी चालली, 22 वर्ष केस चालली, काय उपयोग येतात? वकिलानं स्लॅब टाकला, याला वळाय बिडी नाही राहिली, काय आला हातपात महाराज? भांडणात मजा नाहीये महाराज. पण एक ध्यानात ठेवा, प्रेमानं जगण्यात मजा आहे. काय भांडण करायचं? आणि भांडणाचं प्रॉफिट काय? काय प्रॉफिट आहे? आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, ह्याच खऱ्या शुभेच्छा होती. उगा देव चोळीत बसा, का आला 1.5 तास पोथ्या वाचितो मारायला, नवनाथ वाचितो का आला, 3-3 पानं सोडून देतो वाचितो का? त्याला तो म्हणला आपल्या ग्रंथात का 13चा अध्याय काय, तू वाचूच नको का आला वाचितो?
ह्याला परमार्थ करायचा, काशीला जाईन गायला जाय, इकडे बसायचं दीड तास देव सोडितात काही लोक सकाळी. पागल आहे का तू? एकानं देव चोळले पाणी अंगणात फेकलं, 2 देवच गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गारठून मारू नको. काय आला देव बोलले? अरे सगळ्यांमध्ये ब्रह्म पहा, देव हाल. काय आला देव चोळत? मुरीत गेला का हरिपाठ, उघडा बम झाली का आमची वारकरी मंडळी? मुरीत गेले हरिपाठ, मुरी कळत तुम्हाला? बाथरूम उघडा बम, VIP चड्डी उघडा बम, भोपळा बादलीत बोट, सुंदर ते ध्यान बेटीवरी थोडं गारी पण टाक, देवाची द्वारी बक्षाने बरी, अंडरपॅन्ट वाळे का पाय चौविधी ज्ञान शस्याची कारण. आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून दे, सदुबोध झाला निर्णय ठेला. तर पप्यानं धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. शेवटच्या तांब्याला एकत होतो नाम तोडलं धरी म्हणा, अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान, बशी वाजली, घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ? आणि गंध उगाळता शेजारच्याला म्हणतो राम भाऊ, राम भाऊ गंध उघळीतो. राम भाऊ आपल्याला पार भाऊबंधाने उघडून मारलं, पण काय करतो आपलं नशीब फुटकं. मला तर काही गोष्टी पार गळ्या पोत आल्या. जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कान सोडून द्यावा. आपल्या भाऊबांधाच्या काही गोष्टी डोक्याच्या बाहेर झाल्या. वा भाऊबांधानं असं नव्हतं करायचं, कोणच्या पाठवा मारो पण पाठीव मारू नये. काय लागत? राग तयार झाला, राग आकडा. पहिला तयार झाला काम, दुसरा झाला क्रोध, आणि तिसरा झाला लोभ. आणि हे सगळं जाईल पण पालन करा. कशाचं करा? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे आमा करीने गावा, हेची आमा करीने गावा, हेची आमा करीने गावा, हेची आमा करीने गावा. धर्माचे पालन, दया, 2 तप. तप करा, दया करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा आणि यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं आहे, बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे मेल्यावर कोण आलं पाहिला. तसं नाहीये भाऊ. ज्या ज्या माणसांनी सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही
ती माणसं रिटायर झाल्यावर ईडी झाली. सुख करता खाता वार्ता आले आरतीला खातो काय आला घालीन इकडून परसाद घेतो कुणीकडून खातो. हो ज्या ज्या माना नाही तर नका माणूस 16वा अध्याय असं सांगतोय. शास्त्र म्हणेल ते सांडावेन राज्यही तृण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेच. आणि आता स्वर्गाबिर्गात नाही इथंच आहे. अभी और इसी वक्त की ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब आत्ता. आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवता हाकली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस याचायला आहे. आपल्या गावात ज्यांना ज्यांना 4 ट्रॅक्टर होते त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. हायवेच्या कडेला जमिनी विकून ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटतात.